राणीताईचं आगमन झालेलं आहे. राणीताईंनी वरती यावे. छत्रपती हे मी देत आहे. जय भीम, जय संविधान. हॅलो. यांच्यानंतर दत्तासाहेब. आजच्या आमच्या हक्काच्या महाड मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राणा शेठ यांचा बड्डे पाहिल्यानंतर एवढंच मला दिसलं की जे 14 वर्ष तपानंतर लोकांना करता आलं नाही ते त्यांनी 2 वर्षात करून दाखवलं. आणि गोरगरिबांच्या तळागाळातील गोरगरिबांच्या घरापर्यंत त्यांनी जी संघटनेची जी सुविधा मिळते ती पोचवली. आणि हा आजचा जनसमुदाय पाहता खरोखर आम्हाला भावूक झालो आम्ही. पण असं कार्य करणारा माझ्या जीवनातील तर हे अध्यक्ष आमचे आणि आमचे गुरुवर्य हे पहिलेच आहेत. आणि इथून पुढून त्यांचा बड्डे आज 51 आहे, पण मी तर म्हणतो 151 बड्डे घालण्याची आम्हाला संधी मिळावी आणि गोरगरिबांची काम करण्याची संधी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटावी एवढंच मी यावेळेला 2 शब्द बोलतो. आणि माझ्या माने परिवाराकडून आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातर्फे आणि संपूर्ण कामगार परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढील आयुष्य निरोगी सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, यशाचे, जयाचे, तेजाचे, पैशा पाण्याचे आणि आरोग्यदायी जावे एवढंच मी 2 शब्द शुभेच्छा देतो. जय हिंद, जय. राणासाहेब अध्यक्ष कशी माणसं घडवा याच्याकडून शिकावा. आणि जेवढे आज ह्या महिला आल्या, आपल्या लाडक्या बहिणी आल्या, ते राणासाहेबाला पाहून आम्हाला असं वाटलं किती खुर्च्या लागतील तरी खुर्च्या काही पडल्या. आणि आज दिवस सोमवार आहे, त्याचं नाव काय आहे? महादेव राणासाहेब. हे योगी माणुशीचा. आणि अशी माणसं लाखात एक असतात. काय असतात? लाखात एक असतात. परंतु पण आम्ही बी ना गण लोकांना प्रयत्न केले मोडायचे, पण आम्ही त्याला मोडूनही सगळं उभं केलं. आणि राणा शेट्टी एवढं सांगतो मी, कधी बी शिकणार असेल तर राणा शिकून शिका. काही माणसं अशी खाली वाढणारी असते, वरती जाणारी असते, पण त्याच्यावर काही नसतो. जो माणूस 100 माणसं उभा करतो ना, ते एका माणसानं 10 माणसं काही होत त्याच्यावर. हा माणूस 100 माणसं ताकद त्या माणसं मग असन त्याच्यावर काहीच होऊ शकत नाही. राणा शेठ, तुम्ही खरं धन्यवाद. तुम्हाला तुमची कीर्ती लहानपणी खूप खरी उभी आणि तुम्हाला खरं म्हणावं लागणार. आम्ही तुम्ही सोबत आहेच आहे आणि अजिबात तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही आहे आपल्या लाडक्या बहिणीसोबत आहे आपल्या, अजिबात तुम्ही टेन्शन काही जरा काही अडचण आली तर आम्ही तुमच्या मागे आहे. धन्यवाद. बहादूर सिंग मैर यांचा 51वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी असं म्हणतो की ते जेव्हा त्यांना प्रत्येक कामगाराचा अभ्यास आहे, ते कामगाराच्या सुरुवातीपासून अभ्यास करतात की आज चहापासून ते शेवट झोपेपर्यंत कामगाराला काय काय प्रॉब्लेम आहे. एखाद्याच्या घरी सुखदुःख असेल, कोणाची मुली बाळांपण असेल, कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाचं काही मयत असेल, हे प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं. त्याच्यामुळे ते कामगारांचं हृदय बनले आहे. प्रत्येक कामगाराच्या ते संकटात उभे, आवाज दिला की राणा शेठ उभे. मागे इतकं मोठं प्रकरण झालं आहे, कामगाराचा जीव गेला, तिथे ते हॉस्पिटलमध्ये स्वतः उभे होते. ही न्यूज मोठी दूरपर्यंत, दिल्ली मुंबईपर्यंत गेली, न्यूज मंत्रालयापर्यंत गेली आणि प्रत्येक कामगाराचा हक्क त्यांनी मिळवून दिलेला आहे. आणि त्यांचं कार्य असंच मोठं हो आणि एक दिवशी आमच्या राणा शेठ कामगार मंत्री हो अशी परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. मला तर असं भाऊ झालो मी, आता काय बोलावं मलाच कळत नाही स्वतः. खरोखर हे माझ्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या लाडक्या बहिणींची ताकद खरोखर मला आज दिसली. आणि कोणत्याही कार्यकर्त्याला न फोन करता सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि असंच इथून पुढं बी त्यांनी माझ्यावर प्रेम राहू द्यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या लाडक्या बहिणींची आणि माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांचा असंच मी ऋणी राहील कायमस्वरूपी आणि त्यांच्या शब्दाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. एवढंच बोलू शकतो आज काय जास्त मला बोलता येत नाही. त्याच्यानंतर आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेब बोलतील. आपले सर्वांचे परिचित राणा शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि या मंचवर उपस्थित असलेले माझे जीवाभावाचे आणि सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष सन्माननीय किशोरजी मगरे साहेब, आपल्या या संघटनेचे सहभाग आणि त्यांना सहकार्य करणारे असलेले ॲडव्होकेट आदरणीय जोंधळे साहेब, मोरे आणि आमचे जुने मित्र
भाजपाच्या भारतीय जनता पार्टी वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता माळेकर साहेब, आमचे मोरे साहेब आणि या आमचे समाधान मित्राचा आणि आपल्या परिचित असलेल्या नेत्याच्या वाढदिवसाला आपण सगळेजण मोठ्या संख्येनं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलात ते आपले सर्वांचे परिचित राणा शेठ यांचा आज 51वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि त्यांचं कार्य असेल किंवा त्यांनी ज्या चळवळीत भाग घेऊन काम करतायत, लोकांच्यापर्यंत जात आहेत, धडपडत आहेत. खरं तर मी एक तुम्हाला आठवण करून देतो, राणा शेठ तसे माझ्या जवळचे सहकारी आहेत आणि रिपब्लिकन चळवळीत आमचा जो मोर्चा होता 20 सप्टेंबर 2024ला त्या मोर्चाचा जवळजवळ त्यांच्या डोक्यावरती निळी टोपी, अंगामध्ये निळं जॅकेट आणि हातामध्ये गळ्यामध्ये निळी मफलर, अत्यंत प्रचंड त्या मोर्चामध्ये त्यांनी मला जी साथ दिली आणि ते मोर्चाचं जणू तेच नेतृत्व करत होते. त्या पद्धतीनं ताकदीनं त्या दिवसापासून राणा शेठ प्रचंड ह्या चळवळीमध्ये सहभाग घेतला. म्हणून मला सांगायचं तात्पर्य की निळ्या झेंड्याला जो साथ घालेल त्याचं भविष्यामध्ये त्याचं नेतृत्व वाढल्याशिवाय राहत नाही. ही आमची निळ्या झेंड्याची, निळ्या सैनिकाची सलामी आहे. कारण रिपब्लिकन पार्टी असेल ही शोषित वंचिताचं काम करते. देशाचं नेतृत्व आदरणीय रामदासजी आठवले साहेब कार्य असतात, ते नेहमी पायाला त्यांच्या भिंगरी बांधून आपल्या नेत्याचं नेतृत्वाचं कौतुक करून त्याला वाढवण्याचं काम करत असतात. नेत्याचं तितकंच कर्तव्य असतं की आपल्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य रीतीने न्याय आणि सन्मान मिळाला पाहिजे. तशा पद्धतीनं जर वाढलं तर भविष्यामध्ये आपलं मोठं हे फूल महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जाईल आणि प्रामाणिकपणानं काम करावं लागतं. चळवळीमध्ये काम करत असताना मनुष्य पुढे जात असतो, पण ते एक लक्षात ठेवायची, ही कला जोपासताना असताना की ज्या झाडाखाली ज्या सावलीला आपण बसलोय तिचा पाला आपल्याला सातत्यानं सावली देत असते, पण ती फांदी तोडली तर ते अख्ख्या फांद्यांना, बाकीच्या फांद्यांना सुद्धा ती खराब करत असते. नाही, भांडण नाही. ह्या लढाईमध्ये जिंकायचे असतात आणि पत्रकारांनी दखल घ्यायची. हा जरी तुम्हाला वाटतं ना कौतुक करतोय, पण राणा शेठला घरातून सोडतोय कोण माहिती आहे का तुम्हाला? ते आमच्या वहिनी साहेब सामान्याचे प्रश्न सोडवणार आहे. त्याच्या मागे एक त्यांच्या घरच्या परिवाराचं मोठं योगदान आहे. अशा प्रकारचं त्यांच्या आयुष्यामध्ये आजच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये नंदनवन हो. आमचे मित्र दत्ता माळेकर साहेब म्हणाले 29ला काहीतरी महापालिकेत जावा, मात्र तुमच्या मागं पळवावा. ही फक्त मंचकावरील बसलेले माझे सहकारी ठाणा प्रदेशचे उपाध्यक्ष RPIचे माणिकरावजी ओगळे, तसेच BJPचे कार्यकर्ता, परिवहन खातं आहे त्यांच्याकडे कुठलं तर ते आमचे मित्र वाहतूक खात्याचे दत्ता माळेकर साहेब, वकील साहेब आणि त्यांचे कामगार मित्रमंडळी आणि माझ्या पक्षाचे समाधानजी तायडे साहेब, विठ्ठलजी खेडकर, वसंत टेकाळे, तुकाराम पवार, असंख्य असे आमचे शेकडो कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत. आज ज्याचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त राणा शेठ, त्यांचं नाव आहे राणा शेठ. खरोखर ही हक्काची महाराष्ट्राची संघटना जी आहे कामगार संघटना, या कामगार संघटनेचं काम एक कालावधी फार छोटा आहे पण कार्य फार मोठं आहे. कालावधी फार छोटा आहे, कार्य फार मोठं आहे. जसंच आमचं माळेकर साहेबांनी सांगितलं, थोड्याच वर्षापूर्वी माझी त्यांची नेहरू मैदानमध्ये भेट झाली. त्याच पद्धतीने त्या अगोदर ते काम करायचे, परंतु हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना त्यांना चालना नव्हती. त्यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली तर या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. संविधानमध्ये फक्त लिहिलेलं आहे, परंतु त्यांना तळागाळात कसा पोहोचायचा, संविधानाच्या माध्यमातून नाही परंतु माणसाच्या माध्यमातून, त्याचं एक उदाहरण म्हणून राणा शेठ निर्माण झाले. वाढदिवसामध्ये 51 वेळा मी त्यांना वारकरी संप्रदायाच्या वतीनं शुभ आशीर्वाद द्यायला भगवंताला सुद्धा तयार करतोय. कारण ही वेळ आता जास्त बोलण्याची नाहीये. तर सर्वप्रथम निवासी नाक्याचे सर्व कार्यकर्ते
अध्यक्ष उपाध्यक्ष विठू पवार, खजिनदार कोले साहेब व सर्व त्यांचे महाराजांची व्यासपीठ आज ज्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या बंधू भगिनींनो, सगळे एकदम सुस्त आणि शांत झालेत. भूक लागली वाटतं, वाट लागले ना भूक. मुलं पण आलेत छोटी. चला वरती हात करून घोषणा देऊया आपण आता. राणा शेठची. राणा शेठ आगे बढ़ो, राणा शेठ आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. झोपडली सगळ्यांची आता. राणा शेठचं काम आम्ही जवळून बघितलंय. काही दिवसापूर्वी म्हणजे वर्षापूर्वी राणा शेठ आणि आमची भेट झाली आणि म्हटले आपल्याला असं असं संघटन आहे आणि आपल्याला दादाच्या माध्यमातून, चव्हाण साहेबाच्या माध्यमातून आणि नंदूरजी परब यांच्या माध्यमातून आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे. आणि त्यावेळेस नेमकंच त्या आपल्या नेहरू मैदानी त्याच दिवशी आम्ही